14 नोव्हेंबर तुम्हाला माहित नाही काय 14, 15, 16 IKF इंडियन क्रम फेस्टिवल. तुम्हारा भाई करताय क्रम स्टाईल. एक प्रॉब्लेम आहे बिकॉज आजच्या दिवशी माझे पेपर पण आहे अँड मला IKF ला पण जायचं. RX याच्याने जाणार मी अंधेरी. ऍक्च्युली लोकेशन खूप ट्रिकी आहे म्हणून मी ट्रॅव्हल बाय ट्रेन करणार होतो, बट नंतर विचार केला की बाईकनेच जातो. See the vibe. The bro is at IKF vlog dekho. You get the entire vibe of what's happening in here. And thank you so much for coming. I want to introduce you guys who is introduced Scrum, not other than Miho. But how you feel to come India? Your third time you came Third India. time. No? Yeah, Third time you came India. It feels How is amazing. Indian people? मला नाही जिंकायचं, मला नको टायटल, मला नको काय, मला एक्सपिरियन्स पाहिजे लाईफ मध्ये. बिकॉज एव्हरी टाइम यू बॅटल लर्न समथिंग. अँड आय ब्लेस की यावेळेस IKF मुंबईमध्ये झालं आणि तिथे क्रिएटर आलेला हु क्रिएटेड क्रम. IKF मी 3 दिवसाचे अप्रॉक्स 6,000 पे केले. आर्टिस्ट आय नेव्हर परफॉर्म फॉर फ्री गाईज. मी त्याच्यावरती इन्व्हेस्ट केलेत तुमच्या फंक्शन मध्ये नाचायला नाही, माझ्या आर्टवर माझे खर्च केले. टू यू थिंक मी किती मेहनत करतो. काय चाललंय मंडळी, मी तुमचा लाडका भाऊ सिद्धार्थ. कसे आहेत सगळे? मला माहिती सगळे मजेत असणार. टुडे इज 14 नोव्हेंबर. तुम्हाला माहित नाही काय 14, 15, 16 IKF इंडियन क्रम फेस्टिवल. तुम्हारा भाई करताय क्रम स्टाईल. ओके, सो तिथे क्रम शिकवणार, वर्कशॉप असतात फर्स्ट डे, त्यानंतर सेशन्स असतात, क्वेश्चन अँड आन्सर्स राऊंड असतो, त्यानंतर सेकंड डे पण वर्कशॉप असतात अँड प्री सिलेक्शन राऊंड असतो अँड थर्ड डे बॅटल असतो. असं फॉर्मॅट असतो 3 डेजचा क्रमचा. क्रम एक बेसिकली फॉरेन स्टाईल आहे आणि ते इंडियामध्ये खूप क्रेज है, भरपूर लोकांना माहिती नहीं. तुम्हारा भाई ने वो स्टाइल चूज किया. एक्चुअली वो स्टाइल ने तुम्हारे भाई को खींच लिया. इतना पसंद है ना भाई, वो जब से स्टाइल कर रहा हूँ इट चेंज एवरीथिंग. आई एम टेलिंग यू, आई एम डैम ऑनेस्ट एंड आई लव दिस स्टाइल अँड खूप खुश आहे. खूप माझं स्वप्न पूर्ण होत आहे आज. 14 नोव्हेंबरची मी वाट लास्ट 3 मंथ्स पासून बघत होतो. ऑगस्टला डिक्लेअर झाले डेट आणि तेव्हापासून तुम्हाला भाईने सेकंड डे ही पेमेंट कर दिया पूरा अँड चाललोय तिथं आतुरतेने. एक प्रॉब्लेम आहे बिकॉज आजच्या दिवशी माझे पेपर पण आहे अँड मला IKF ला पण जायचं. IKF चा कॉल टाइम आहे 10 o'clock आणि माझा एक्झाम आहे 10:30. सांगा काय करू मी. चैलेंजिंग है बट तुम्हाला पण बघायला. और अपने को एकदम सिंपल वे का पसंद है, अपने को चैलेंजिंग पसंद है. हा एक्सपिरियन्स मी तुमच्या सोबत पण शेअर करणार. आज एक्झाम पण आहे, IKF पण आहे. मी चूज दोन्ही करणार, दोन्ही गोष्टी अँड दोन्ही गोष्टी मॅनेज करणार. सी विथ मी. ब्रेकफास्ट करतो, 10 o'clock झालेत. माझी ब्रेकफास्ट मील बघू शकता, यो ओट मील. फटाफटा खाऊया, ब्रेकफास्ट करूया, मग तुम्हाला भेटूया डायरेक्ट कॉलेजमध्ये. जस्ट बाहेर आलो आणि आता मला घाई आहे लवकर पोचायची IKF साठी. RX याच्याने जाणार मी अंधेरी. ऍक्च्युली लोकेशन खूप ट्रिकी आहे म्हणून मी ट्रॅव्हल बाय ट्रेन करणार होतो, बट नंतर विचार केला की बाईकनेच जातो. 10 वाजता पोचायचा कॉल टाइम होता पण आता ऑलरेडी उशीर झालाय. 12:31 झालेत ना, वेळ घालवता डायरेक्ट जाऊया आपला IKF स्टेप स्टेप. सो फायनली मी पोचलोय. हा स्टुडिओ आहे डान्स हॉल आणि मेन गेट आहे इंडियन क्रम फेस्टिवल. एंट्री आहे. सो जाऊया आतमध्ये, आधीच उशीर झालाय खूप आपल्याला. हेलो 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 हेलो.
Hello, hello, hello. Go inside, bro. Woo! Hello, 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 hello. So, boys, anyone? भाई अपना भाई इंटरनेशनल हो, थैंक यू. ठीक है, मैं अभी 10 साल 5 साल का नहीं सोच रहा हूं, मैं अभी और भी आगे जाना चाहता हूं. ठीक है, उसके लिए मैं तो निकल जाऊंगा, मेरे को पता है भाई, मेरी शादी हो गई, मुझे अब किसी की परवाह नहीं. इट इज लाइक दैट. बीचचा क्लास झालेला अर्धा आणि ट्रॅकचा क्लास अटेंड केला आणि खरंच खूप कडक वायू आहे. आणि आता लंच ब्रेक आलाय. आय एम सो हॅपी. मस्त वाटतंय मला. प्रयत्न करूया सगळ्यांशी बोलू, आपण भेटूया तुम्हाला. सो हा स्टुडिओ आहे. सी द वाइब. शुभांकर एके हटे. इट्स योर बॉय. सब पटी पड़ी है. बढ़िया बढ़िया बढ़िया. The bro is at IKF. Vlog देखो. You get the entire vibe of what's happening in here. And thank you so much for coming. एक्चुअली लेट आया हूँ मैं. अब भी आया हूँ, मतलब अप्रॉक्स 2:30 बजे एग्जाम दे के आया. अरे एग्जाम था मेरा. ये डेडिकेशन जिस दिन मेरे पास आ जाएगा ना, उस दिन मेरे को लगेगा कि मैं बड़ा आदमी बन गया हूँ, है ना? Thank you so much. Thank you so much, sir. Love you, bro. Thank you. Day 1 is over now and lot to talk to you guys. खूप काय बोलायचं हे पर्सनल आहे. Today is day 2 and I am on time. एक्झाम दिली आणि आलो लवकर. मला वाटलं उशिरा होईल पण आताच स्टार्ट होईल काही वेळाने. सो सगळ्यात अगोदर वर्कशॉप आहे कॅनेबल अँड कॅनेबल इज अ इंडियन क्रम्पर. सो डे 1 पासून तो क्रम करतोय and he is taking workshop with 4 different international faculties and it's a proud moment for India की आपण इंटरनॅशनल फॅकल्टी सोबत आपण परफॉर्म करतो. आणि आता वर्कशॉप स्टार्ट झाली आहे सो आपण जाऊन जॉईन करूया.
चालू है. See all of them. IKF! I want to introduce you guys who is introduced Scrum, none other than Miho. New, I'm really nervous what to say, but how you feel to come India? Your third time you came India. Time. No? Yeah, Third time you came India. It feels How is amazing, Indian to be people and how honest. you love India? I do actually. Yeah, I really love the culture. I love the food. It's a really, I feel like family experience out here that you wouldn't expect. Okay. So specifically, like over here, it feels really good. And you are the first time here at IKF, na? What is our first time in experience? IKF, second time being with the brothers. He's so humble, guys. He's a creator. Man. अगर मैं क्रिएटर होता मेरे में बहुत घमंड रहता भाई. सीरियसली बता रहा भाई. He's so genuine. बहुत अच्छा बंदा है. इसलिए बात करना है. Feel good. Appreciate it, man. Thank you so much, bro. Thank you, man. Miho, We out here. Miho.
माईक असं घ्यायला लागेल कारण मला माहिती आवाज येत नाही. जस्ट मी माझं प्री सिलेक्शन राऊंड देऊन आलोय अँड मी बिगनर कॅटेगरीमध्ये उतरलेलो अँड मी पहिला होतो. गाईज यू इमॅजिन. अँड माझा हा पहिला टाइम आहे, तर हा फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स होता IKF मध्ये. अँड आय एम टेलिंग यू, मला नाही जिंकायचं, मला नको टायटल, मला नको काय, मला एक्सपिरियन्स पाहिजे लाईफमध्ये. बिकॉज एव्हरी टाइम यू बॅटल लर्न समथिंग अँड आय हॅव गुड एक्सपिरियन्स लर्निंग. मी खरंच खूप ग्रेटफुल फील करतो. आय डोंट नो की बॅटल मध्ये मला कोणाला प्रूव्ह करायचं नाही किंवा हे चॅलेंज करायचं नाही किंवा कॉम्पिटिशन माझं कोण नाही. आय एम नो माय कॉम्पिटिशन. जस्ट एक्सपिरियन्स भेटायचं, शिकायला भेटतं. आणि आता आवाज खूप बसलाय आणि मी म्हणून व्हिडिओ लवकर शूट करतो बिकॉज आय डोंट नो की मी उद्या बोलू शकतो की नाही. सो आय एम टॉकिंग अबाउट समथिंग एक्सपिरियन्स भेटायचं, मला एक्सप्लोअर करायचं, मला शिकायचं होतं बिकॉज इथं शिकायला आलोय मी. अँड IKF आय रिअली ग्लॅड की IKF यावेळेस मुंबईमध्ये झालं. अँड कीप डान्सिंग ब्रो, कीप डान्स. My art is so pure. It's really express emotions. If you feel crying while watching my dance, it's good. तुम्हाला रडायला सारखं फील होतंय, चालेल. तुम्ही हसताय, I will give a short summary की काय काय झालं आज IKF मध्ये. अपार्ट फ्रॉम क्रम्प, तिथे शिकलो मी डान्स, पण अपार्ट फ्रॉम क्रम्प भरपूर काही गोष्टी नवीन शिकायला भेटल्या मला. अँड आय ब्लेस की यावेळेस IKF मुंबईमध्ये झालं आणि तिथे क्रिएटर आलेला हू क्रिएटेड क्रम्प, KRUMP. बट जिथे टाइम इन्व्हेस्ट केला ते वर्थित वाटलं. गेट इट. समटाईम्स ना तुम्ही मेहनत करताना ते ॲज अ रिटर्न ॲप्रिशिएट नाही येत किंवा इन्कम सोर्स येत नाहीत, पण ते सॅटिस्फॅक्शन भेटतं ना मनाला, ते यावेळेस. अँड सेकंड थिंग, मिनिंग ऑफ टाईम इज एव्हरीथिंग. ते माझ्या लाईफमध्ये खूप लॅक करतं. मी नेहमी कुठे पण जातो तो उशिरा जातो. सो आय मेक शुअर मी आता टाईमची व्हॅल्यू करू. अँड सेकंड थिंग, ॲज अ आर्टिस्ट आत्ता मला वाटतं हा करेक्ट पॉईंट आहे बोलायचा. ॲज अ आर्टिस्ट आय नेवर परफॉर्म फॉर फ्री गाईज. टेलिंग यू, यू वॉच मी माय व्हिडिओ, मी माझ्या रिलेटिव्हच्या पण फंक्शन्समध्ये किंवा माझ्या क्लोज फ्रेंडच्या पण फंक्शन्समध्ये मी फ्रीमध्ये नाही परफॉर्म करत. त्यावेळेस मी मूडमध्ये असेल त्यावेळेस नसेल, तर त्यावेळेस तुम्ही मला इन्सिस्ट करता, तुम्ही मला फोर्स करता, तुम्ही मला बोलता डान्स कर, त्यावेळेस मी फ्री में न बिकॉज टुडे मीन्स द डे IKF मी 3 दिवसाचे अप्रॉक्स 6,000 पे केलेच. ट्रॅव्हलिंग वगैरे काउंट केलं तर विसरून जा. सो एवढं मी त्याच्यावरती इन्व्हेस्ट केलेत. तुमच्या फंक्शनमध्ये नाचायला नाही, माझ्या आर्टवर माझ्या खर्च केले. टू यू थिंक मी किती मेहनत करतो या क्रमच्या मागे. आय नो. इफ यू गाईज लव माय डान्स, एनी स्टाईल, त्यासाठी खूप मेहनत लागते. म्हणून से नो टू फ्री वर्क गाईज. बिकॉज दिस टाईम मला ॲक्च्युली ऑडियन्स पाहिजे होती अँड आय थिंक दिस इज अ इनफ ऑडियन्स की त्यांना नॉलेज जाईल, त्यांना समजेल मला काय बोलायचं आहे. आणि हळूहळू जशी ऑडियन्स वाढेल आपली तसं मी अजून बोलायचा प्रयत्न करेल. बिकॉज माय इंटेन्शन आहे की मी सगळ्यांना पोचू शकू, सगळ्यांच्या मनात किंवा सगळ्यांच्या कानात पोचू शकतो. मला जे मेसेज द्यायचे ते जातोय का नाही बघायचं होतं. दिस इज अ पर्सनल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून, स्टे बक. तुमचं काम काय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला माझा ब्लॉग नक्की शेअर करा. आणि हा इयर ज्या कोणी IKF मिस केला असेल, कोणाला क्रममध्ये कोण नवीन असेल, त्याला माहीत करायचं असेल क्रम काय, हा ब्लॉग नक्की शेअर करा. स्टेप पीस, स्टेप बा.